पुढचा भाग आहे लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटरचा। त्यामध्ये सुरुवातीला पाहूया लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर डिफ्युजन ही स्लो प्रोसेस आहे आणि त्यामुळे खूपच कमी डिस्टन्स पर्यंत लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट म्हणजे होऊ शकत नाही असं आपल्याला सांगायचं आहे। तर याचं कारण आपण असं दिलेलं आहे, प्लांट सेलमध्ये ज्याचा आकार साधारणतः 50 मायक्रॉन असतो त्याला जर क्रॉस करायचं असेल पाण्याला तर त्या ठिकाणी 2.5 सेकंड्स इतका वेळ लागत असतो। म्हणजे एका सेलला क्रॉस करण्यासाठी पाण्याला किती वेळ लागेल? 2.5 सेकंड्स। पाणी म्हणण्यापेक्षा कुठल्याही मॉलिक्यूलचं डिफ्युजन व्हायचं असेल तर त्या ठिकाणी स्पीड अत्यंत कमी आहे। लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्ट आर नेसेसरी टू मूव्ह सबस्टन्सेस फास्टर अक्रॉस द लॉंग डिस्टन्स। आणि म्हणून डिफ्युजन ही प्रोसेस आपण म्हणू शकतो की ही स्लो आहे आणि त्यामुळे इनसफिशियंट आहे किंवा अपुरी आहे। त्यामुळे लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्टसाठी डिफ्युजन ही प्रोसेस जमणार नाही। मग त्यासाठी इतर काही आपल्याला ट्रान्सपोर्टच्या सिस्टीम इथे पाहावे लागतील। मूवमेंट ऑफ सबस्टन्सेस इन बल्क म्हणजे जेव्हा मोठ्या प्रमाणावर सबस्टन्सेसची मूवमेंट होत असते एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटकडे, तर त्या ठिकाणी आपण त्याला एक कॉन्सेप्ट दिलेली आहे, त्याला आपण म्हणतो मास फ्लो किंवा बल्क फ्लो। वॉटर, मिनरल आणि फूड यांचं जे काही मूवमेंट असते होत असते प्लांट बॉडीमध्ये ते आपण सांगतो की त्यांची मूवमेंट ही या मास फ्लो सिस्टीमनं होत असते, म्हणजे तो प्रकार हा डिफ्युजनचा नाही। त्यानंतर लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्टमध्ये इन मास फ्लो सबस्टन्सेस आर स्वेप्ट अलॉंग ॲट द सेम पेस ॲज इन फ्लोईंग रिव्हर। म्हणजे नदीमध्ये टाकलेला एखादा पदार्थ हा त्या वाहत्या पाण्यासोबत वाहत्या पाण्याच्या वेगानेच एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जसा वाहत जातो त्याच पद्धतीनं इथं मोठ्या प्रमाणावर सबस्टन्सेसचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं। ठीक आहे, आणि या ठिकाणी ज्या सबस्टन्सचं मुवमेंट होत आहे त्याच्या कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा या ठिकाणी अजिबात संबंध नाही। सो आपण असं म्हटलेलं आहे इट मूव्ह इंडिपेंडेंटली डिपेंडिंग ऑन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट, म्हणजे कुठल्याही कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटचा यावर परिणाम होत नसतो। पुढचा मुद्दा आहे बल्क फ्लो इज अचीव्ड थ्रू अ पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट। ठीक आहे, आता बल्क फ्लो हा पॉझिटिव्ह व निगेटिव्ह अशा दोन्ही प्रकारच्या प्रेशर ग्रेडियंटमधून होऊ शकतो। उदाहरणार्थ या ठिकाणी आपण गार्डन होस दाखवलेले आहे, म्हणजे गार्डनमध्ये वापरली जाणारी पाणी देण्यासाठीची जी झारी असते त्याला गार्डन होस असं म्हटलं जातं। तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की याच्यामध्ये पाणी जे आहे इकडे जास्त आहे आणि आपण जेव्हा आपण याला क्रॉस करतो ऑब्लिक करतो त्यानंतर काय होतं या ठिकाणचं प्रेशर आपण वाढवतो आणि इकडून मग पाणी याच्या तोंडावाटे असं बाहेर पडत असतं। तर हा जो प्रकार झाला त्याला आपण काय म्हटलेलं आहे पॉझिटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट, कारण आपण या ठिकाणी जिकडनं पाणी जाणार आहे तिथलं प्रेशर वाढवत असतो। दुसरं निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंट, यामध्ये काय होत असतं तर आपण एखाद्या ग्लासमधनं जेव्हा ज्यूस सक करत असतो तर हे असा ग्लास आहे तर आपण यामध्ये जेव्हा आपण अशी स्ट्रॉ ठेवतो तेव्हा आपण काय करतो आपण या साईडला वर्क करतो, तर आपण इकडे खालच्या बाजूला प्रेशर वाढवतो का नाही, तर आपण इकडे प्रेशर काय करत असतो कमी करत असतो। तर जर आपण प्रेशर कमी करत असलो तर हे कशाचं उदाहरण झालं निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंटचं। तर अशा प्रकारे बल्क फ्लो हा दोन्ही पद्धतीने होत असतो, पॉझिटिव्ह एज वेल एज निगेटिव्ह हायड्रोस्टॅटिक प्रेशर ग्रेडियंटनी। त्यानंतर बल्क मुवमेंट ऑफ द सबस्टन्सेस इन लॉंग डिस्टन्स थ्रू द कंडक्टिव्ह टिश्यू इज कॉल्ड एज ट्रान्सलोकेशन। मग ट्रान्सलोकेशन म्हणजे काय तर बल्क मुवमेंटच आहे, बल्क फ्लोच आहे, पण हा कशामधनं होतोय कंडक्टिव्ह टिश्यू म्हणजे झालेम आणि फ्लोईमधनं होणाऱ्या बल्क मुवमेंटला आपण नाव दिलेलं आहे ट्रान्सलोकेशन। त्यानंतर पुढचा भाग आहे ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर बाय द प्लांट। ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर अँड मिनरल ऑकर्स बाय डिफ्युजन थ्रू मिलियन्स ऑफ रूट हेअर्स प्रेझेंट ॲट द रूट टिप। मग आता वॉटर आणि मिनरलचं ॲब्झॉर्प्शन कोण करत असतं तर ते करत असतात रूट हेअर, जे रूट टिपला असू शकतात। रूट हेअर इन्क्रीजेस द सरफेस एरिया फॉर ॲब्झॉर्प्शन। आता रूट हेअर या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकता, असे जे रूट हेअर असतील ते काय करतील रूटचा वॉटर ॲब्झॉर्प्शनचा सरफेस वाढवण्याचं काम करत असतात। जसं इंटेस्टाईनमध्ये इंटेस्टाइनल विलाय असतात तसे रूटचे हे रूट हेअर ॲब्झॉर्प्शनचा सरफेस एरिया वाढवण्यासाठी काम येत असतात। ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इज मूव्ड डीप इनटू रूट लेयर बाय 2 पाथवेज। तर ॲब्झॉर्ब वॉटर जे आहे ते आतमध्ये रूटच्या आतमध्ये जेव्हा एंट्री घेत असतं तेव्हा त्याला 2 पद्धतीने मार्ग आहेत, एक आहे अपोप्लास्ट आणि दुसरा आहे सिम्प्लास्ट। यामध्ये पहिल्या पाहूया आता अपोप्लास्ट पाथवे काय आहे तर या ठिकाणी इट इज द सिस्टम ऑफ ॲडजस्टंट सेल वॉल दॅट इज कंटिन्युअस एक्सेप्ट ॲट द कॅस्पॅरियस स्ट्रिप्स ऑफ द एंडोडर्मिस इन द रूट। तर या ठिकाणी पाहू शकतो आपण जे पाणी आहे ते पाणी फक्त कसं जाणार आहे थ्रू द सेल वॉल जाणार आहे।
ठीक आहे. तर हे सेल वॉल मधून जाणारे जे पाणी आहे ते कुठल्याही प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करत नाही. इंटरसेल्युलर स्पेसेस किंवा ओव्हर द सेल वॉल याची मुवमेंट होत असते. ठीक आहे. पण आता जेव्हा त्याचा सामना एंडोडर्मिस सोबत होतो तिथे मात्र एंडोडर्मिसवर त्याच्या रॅडियल वॉलवर असलेल्या ज्या मेणाच्या तेलकट असं आवरण आहे ज्याला आपण कॅस्पियन स्ट्रीप असं म्हटलेलं आहे, तिथे गेल्यावर मात्र ही मुवमेंट सेल वॉलवर होणारी याला रोखलं जातं, याला प्रतिबंध केला जातो. आणि त्यामुळं इथून पुढची जी मुवमेंट आहे एंडोडर्मिस, इथे मात्र याला काय करावं लागेल, याला सेलच्या आतमध्ये एंट्री घ्यावी लागेल. कुणाला? या ठिकाणी या पाण्याला काय करावं लागेल, सेलच्या आतमध्ये या ठिकाणी एंट्री घ्यावी लागेल. ठीक आहे. म्हणजे एंडोडर्मिस आली त्या ठिकाणी मात्र त्याला सिम्प्लास्टिक टाइप मध्ये कन्वर्ट व्हावं लागेल. इट ऑकर एक्सक्लुझिव्हली थ्रू द इंटरसेल्युलर स्पेसेस. लक्षात घ्या, अपोप्लास्टिक मुवमेंट ही इंटरसेल्युलर स्पेसेस आणि सेल वॉल थ्रू होत असते. याला सेल मेम्ब्रेनला क्रॉस करण्याची आवश्यकता नाही. वॉटर मुवमेंट थ्रू द अपोप्लास्ट इज डिपेंडेंट ऑन द ग्रेडियंट. आता या ठिकाणी हे ग्रेडियंटवर अवलंबून असतं अँड ऑकर थ्रू द मास फ्लो. आणि हे मास फ्लोच्या पद्धतीनेच होत असतं. कुठलं? अपोप्लास्ट बद्दल बोलत आहोत आपण. अपोप्लास्ट डज नॉट प्रोव्हाइड एनी बॅरियर टू द वॉटर मुवमेंट. वॉटर मुवमेंटला कुठलाही अडथळा निर्माण होत नाही अपोप्लास्टमुळे. वॉटर इव्हॅपोरेट इनटू द इंटरसेल्युलर स्पेसेस or the atmosphere. Tension develop in the continuous stream of water in the apoplast. Hence, mass flow of water occur due to the adhesive and cohesive properties of water. तर आता पाण्याची जी काही मुवमेंट व्हायला लागली त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत पाण्याच्या दोन प्रॉपर्टीज, ॲडेसिव्ह आणि कोहेसिव्ह प्रॉपर्टीज. माहिती असेल तुम्हाला. कोहेसिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन सिमिलर काइंड ऑफ मॉलिक्यूल. आणि ॲडेसिव्ह प्रॉपर्टीज म्हणजे काय? तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन डिसिमिलर काइंड ऑफ मॉलिक्युल्स. ठीक आहे. तर मास फ्लो जेव्हा पाण्याचा होत असतो अपोप्लास्टमध्ये, तर त्या ठिकाणी काय होत असतं, पाण्याचं इंटरसेल्युलर स्पेसेसमधनं ॲटमॉस्फिअरमध्ये म्हणजे ट्रान्सपरेशन जेव्हा होतं तेव्हा त्या ठिकाणी लीफमधल्या इंटरसेल्युलर स्पेसेसमधनं पाणी ॲटमॉस्फिअरमध्ये चाललं जातं आणि त्यामुळे तिथे एक प्रकारचं टेन्शन डेव्हलप होतं. त्याला आपण सरफेस टेन्शन सुद्धा म्हणू शकतो. आणि यामुळेच पाणी जे आहे ते प्लांटमध्ये वरच्या बाजूला ओढल्या जात असतं. सिम्प्लास्ट पाथवेमध्ये इथे पाहूया. इट इज द सिस्टीम ऑफ इंटरकनेक्टेड प्रोटोप्लास्ट. तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की सेलचे जे प्रोटोप्लास्ट आहेत ते एकमेकाशी जोडून आहेत. तर हे जे सेलमधले दोन नेबरिंग सेलमधले जे कनेक्शन आहेत त्याला आपण काय म्हटलेलं आहे, प्लाझ्मोडिस्मेटा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. सो इन दिस पाथवे वॉटर ट्रॅव्हल्स थ्रू द सायटोप्लाझम. मग सायटोप्लाझम जोडले. इंटरसेल्युलर मुवमेंट इज थ्रू दिस प्लाझ्मोडिस्मेटा. प्लाझ्मोडिस्मेटा म्हणजे काय आहे, जंक्शन बिटवीन नेबरिंग सेल्स थ्रू विच सायटोप्लाझ्मिक स्ट्रँड एक्सटेंड. मग या दोन सेलमधले सायटोप्लाझ्मिक स्ट्रँड हे एक्सटेंड केलेले असतात किंवा एका सेलमधनं दुसऱ्या सेलमध्ये गेलेले असतात. त्यांना आपण प्लाझ्मोडिस्मेटा म्हणतो, ज्यामधनं ही सिम्प्लास्टिक मुवमेंट वॉटरची होत असते. वॉटर हॅज टू एंटर द सेल थ्रू द सेल मेम्ब्रेन. हेच मुवमेंट इज स्लोअर. या ठिकाणी सेल मेम्ब्रेनला क्रॉस करून जायचं असल्यामुळे अपोप्लास्टच्या तुलनेमध्ये सिम्प्लास्ट ही थोडीशी स्लो प्रोसेस आहे. सो मुवमेंट इज डाऊन अ पोटेन्शियल ग्रेडियंट. म्हणजे अलॉंग द ग्रेडियंट ही मुवमेंट आहे. सिम्प्लास्टिक मुवमेंट मे बी एडेड बाय सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग. आता सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग म्हणजे काय, तर जर ही सेल असेल तर याचं सायटोप्लाझम कधी स्थिर नसतं, सतत ते फिरत असतं. याला आपण नाव दिलेलं आहे सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग. आणि या सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंगची मदत होत असते कशाला, सिम्प्लास्टिक पाथवेला. एक्झाम्पल दिलेलं आहे हायड्रिलाचं. हायड्रिलाच्या लीफमध्ये क्लोरोप्लास्टची सतत मुवमेंट होत असते. ते एका ठिकाणी स्थिर नसतं. का? कारण त्या ठिकाणी सायटोप्लाझ्मिक स्ट्रीमिंग आपल्याला सहजपणे त्या क्लोरोप्लास्टच्या होणाऱ्या मुवमेंटमुळे पाहायला मिळू शकते. त्यानंतर मोस्ट ऑफ द वॉटर फ्लो इन द रूट ऑकर वाया द अपोप्लास्ट. लक्षात घ्या, हे महत्त्वाचे आर्ग्युमेंट आहे. कन्फ्युजन होऊ शकतं. ट्रू फॉल्स टाइप ऑफ स्टेटमेंटमध्ये अशा गोष्टी विचारल्या जात असतात. सो रूटमध्ये होणारी जी काही पाण्याची मुवमेंट आहे किंवा जो मोस्ट ऑफ द वॉटर फ्लो आहे तो बहुतेक हा अपोप्लास्ट पद्धतीने होत असतो. कारण कॉर्टिकल सेल्स या लूजली पॅक्ड असतात, म्हणजेच त्यांच्यामध्ये इंटर सेल्युलर स्पेसेस जास्त असतात. सो वॉटर कॅन मूव्ह विदाउट एनी रेजिस्टन्स. त्यामुळे बहुतेक होणारा रूटमधला वॉटर फ्लो हा अपोप्लास्ट पद्धतीने होत असतो. तरी पण तथापि हाऊएव्हर एंडोडर्मिस मात्र पाण्याला इम्परमिएबल आहे, कारण त्या ठिकाणी कॅस्मेरियन स्ट्रिप्स आहेत ज्यामध्ये सुपरराइज्ड मॅट्रिक्स असतं. सो वॉटर मॉलिक्यूल आर डायरेक्टेड टू द नॉन सुपरराइज वॉल रिजन. आणि त्यामुळे पाण्याला नॉन सुपरराइज सेल वॉलच्या रिजनचा शोध घ्यावा लागेल आणि तिथून त्याला आतमध्ये जावं लागेल. सो द वॉटर देन मूव्स थ्रू द सिम्प्लास्ट. आणि म्हणून मग पाण्याला काय करावं लागेल, सेलच्या आतमध्ये एंट्री घ्यावी लागेल. अगेन क्रॉसेस मेम्ब्रेन टू रीच द झायलेम. आणि अशा पद्धतीने एकदा का त्यांनी मेम्ब्रेन क्रॉस केली का आता कोणता प्रकार सुरू झालेला आहे, सिम्प्लास्टिक पाथवे सुरू झालेला आहे. The water movement through the root layer is ultimately symplastic in the endodermis. त्यामुळे एंडोडर्मिस मध्ये आल्यानंतर ही मुवमेंट कंपल्सरी कशी होते, सिम्प्लास्टिक होत असते. दिस इज द ओनली वे वॉटर अँड सोल्यूट कॅन एंटर द व्हॅस्क्युलर सिलेंडर. तर हा एकमेव मार्ग आहे. लक्षात घ्या, व्हॅस्क्युलर सिलेंडर मध्ये प्रवेश करण्यासाठी कुठल्या पद्धतीचा वापर करावा लागतो असं म्हटलं तर सिम्प्लास्ट पाथवे हे विसरायला नको. इन यंग रूट वॉटर एंटर डायरेक्टली इनटू द झायलेम वेसल अँड ट्रकिड्स.
यंग रूटमध्ये वॉटरची एंट्री झायलम वेसल आणि ट्रकिडमध्ये होत असते. इन यंग रूट वॉटर एंटर डायरेक्टली इनटू द झायलम वेसल अँड ट्रकिड. दीज आर नॉन लिव्हिंग कॉन्ड्युइट्स अँड आर सो पार्ट्स ऑफ द अपोप्लास्ट. लक्षात घ्या, जर रूट यंग असेल तर त्या ठिकाणी वॉटरची एंट्री ही डायरेक्ट वेसल आणि ट्रकिडमध्ये होत असते आणि वेसल आणि ट्रकिड हे नॉन लिव्हिंग आहेत, म्हणजे यांच्यामध्ये प्रोटोप्लाझम नाही आणि त्यामुळे यांच्यामधली जी मुवमेंट आहे ती अपोप्लास्ट या प्रकारची आपल्याला म्हणावी लागेल. त्यानंतर सम प्लांट्स हॅव ॲडिशनल स्ट्रक्चर फॉर वॉटर अँड मिनरल ॲब्झॉर्प्शन. फॉर एक्झाम्पल मायक्रोरायझा. काही प्लांटमध्ये, हायर प्लांट्समध्ये विशेषतः मायक्रोरायझा जी की सिम्बायोटिक असोसिएशन आहे फंगस आणि रूट सिस्टीम यांच्यामध्ये झालेली. फंगल फिलामेंट इथे काय करत असतात, तर रूटच्या अवतीभोवती एक प्रकारचं जाळं किंवा नेटवर्क तयार करत असतात जे रूटला पेनिट्रेट करत असतं. ठीक आहे, मग या फंगसच्या ज्या हायफी आहेत त्या काय करत असतात, सॉइलमध्ये जाऊन वेगवेगळे मिनरल आयन आणि वॉटर ॲब्झॉर्प्शनचं काम करत असतात आणि हे मिनरल आयन आणि वॉटर हे कुणाला प्रोव्हाइड करतात, प्लांटला, आणि त्या बदल्यामध्ये त्यांना प्लांटकडून शुगर आणि नायट्रोजन कंटेनिंग कंपाऊंड भेटत असतात आणि या सिम्बायोटिक असोसिएशनला आपण नाव दिलेलं आहे मायक्रोरायझी. सम प्लांट्स हॅव एन ऑब्लिगेट असोसिएशन विथ द मायक्रोरायझी. काही प्लांटसाठी असोसिएशन ऑब्लिगेट स्वरूपाचे आहे, म्हणजे जर ह्या फंगाई नसतील तर यांचे सीड जर्मिनेट होणार नाहीत. एक्झाम्पल आहे पायनस सीडचं, जे कॅनॉट जर्मिनेट अँड इस्टॅब्लिश विदाउट मायक्रोरायझी. म्हणजे जर त्यांच्या रूट भोवती फंगस नसेल तर अशी झाडं इस्टॅब्लिश होऊ शकणार नाहीत किंवा सर्वाइव्ह होऊ शकणार नाहीत. आता पाहूया वॉटर मुवमेंट अपर प्लांट. म्हणजे वॉटरचं ॲब्झॉर्प्शन झालेलं आहे, एंट्री आतमध्ये घेतलेली, आता त्याला वर कसं चढायचं आहे. सो वॉटर मूव्ह अप अ स्टेम अगेन्स्ट द ग्रॅव्हिटी, सो इट नीड्स एनर्जी. आता त्याला ग्रॅव्हिटीला विरोध करून पाण्याला वर चढायचं तर या ठिकाणी त्याला एनर्जीची गरज पडेल. यामध्ये पहिला प्रकार आपण जो सांगतो तो आहे रूट प्रेशरचा. ॲज आयन फ्रॉम द सॉइल आर ॲक्टिव्हली ट्रान्सपोर्टेड इनटू द व्हॅस्क्युलर टिश्यू ऑफ द रूट, वॉटर फॉलोज इट्स पोटेन्शियल ग्रेडियंट अँड इन्क्रीजेस द प्रेशर इनसाइड द झायलम. दिस पॉझिटिव्ह प्रेशर इज कॉल्ड एज रूट प्रेशर. या ठिकाणी काय झालेलं आहे, रूट प्रेशरमुळे आपण जे मगाशी सांगितलं होतं की इथे ज्या साईडला पाणी जमा होतंय तिथे एक्सेस पाणी जमा झाल्यामुळे त्याचं पोटेन्शियल ग्रेडियंट म्हणजेच वॉटर पोटेन्शियल इन्क्रीज होत आहे. त्यामुळं रूट प्रेशर हे कोणत्या प्रकारचं झालं, पॉझिटिव्ह टाईप ऑफ प्रेशरमध्ये येतं. त्याच्यामध्ये सक्शन नाही. ठीक आहे, सक्शन जर राहिलं असतं तर ते निगेटिव्ह प्रेशर ग्रेडियंटचं एक्झाम्पल झालेलं असतं. रूट प्रेशर हे पॉझिटिव्ह प्रेशरचं एक्झाम्पल आहे. इट हेल्प्स टू पुश अप वॉटर टू द स्मॉल हाईट. म्हणजे या ठिकाणी पाणी खालून वरच्या दिशेनं पुश केलं जातं, पण हे काही फार जास्त उंचीपर्यंत होऊ शकत नाही, फक्त स्मॉल हाईट पर्यंतच हे काम होऊ शकतं. ठीक आहे, मग खरोखरच रूट प्रेशर अस्तित्वात आहे का, याचे काही एक्सपेरिमेंटल प्रूफ आहेत. ड्युरिंग अर्ली मॉर्निंग having atmospheric moisture cut a soft plant stem horizontally near the base. ठीक आहे, त्या ठिकाणी आपण काय करतोय, एखादं हर्बेशियस प्लांटचं जे स्टेम आहे त्याला जमिनीपासून एखाद्या फूट अंतरावर कट करतोय हॉरिझॉन्टली. मग आपण सकाळी सकाळी पाहू शकतो की त्या ठिकाणी काही सोल्युशनचे ड्रॉप्स हे ऊज आउट झालेले आहेत. म्हणजे जसं दूध उतू जातं तशा प्रकारे या स्टेम मधनं पाणी बाहेर पडत असल्यासारखं थेंबाथेंबाच्या स्वरूपात आपण पाहू शकतो. तर हे कशामुळे झालेलं आहे, कारण याला आपण वरचा भाग हा कट केल्यामुळं वरती आता कुठलाही लीफ किंवा कुठलाही पोर्शन नाही, त्यामुळे वरतून सक्शनचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे जे काही आहे ते याच्या खाली जे रूट सिस्टीम आहे त्याच्यामध्ये एक्सेस पाणी जमा झाल्यामुळं हे वर आलेलं पाणी असेल. ठीक आहे, म्हणजे हे पॉझिटिव्ह प्रेशरचं एक्झाम्पल झालं किंवा रूट प्रेशरचं हे उदाहरण झालं. ॲट नाईट अँड अर्ली मॉर्निंग इव्हॅपोरेशन इज स्लो. ठीक आहे, तर आता रात्रीच्या वेळी किंवा भल्या पहाटे हे इव्हॅपोरेशन जे आहे ते अत्यंत मंद गतीने होत असतं. सो एक्सेस वॉटर कलेक्ट ॲज ड्रॉपलेट अराउंड स्पेशल ओपनिंग ऑफ द वेल नियर द टिप ऑफ द ग्रास ब्लेड्स अँड लीव्स ऑफ मेनी हर्बेशियस पार्ट्स. आता वेगवेगळे हर्बेशियस प्लांट पार्ट जे आहेत, उदाहरणार्थ लीफ असतील किंवा लीफच्या टिप किंवा ग्रास ब्लेड म्हणजे गवताची पाती, तर त्याच्यावर पाण्याचे थेंब जमा होत असतात. या प्रोसेसला आपण गटेशन म्हणतो. लक्षात घ्या, ट्रान्सपरेशन आणि गटेशन मध्ये एक महत्त्वाचा फरक. लॉस ऑफ वॉटर इन द वेपर फॉर्म हे झालं ट्रान्सपरेशन, आणि लॉस ऑफ वॉटर इन द वेपर फॉर्म ट्रान्सपरेशन, आणि लॉस ऑफ वॉटर इन द लिक्विड फॉर्म इट इज कॉल्ड एज गटेशन. तर अशा प्रकारे हर्बेशियस प्लांट पार्टमध्ये होणारं पाणी हे जे या बाजूच्या फोटोग्राफमध्ये तुम्ही पाहू शकता, पाण्याचे हे जे थेंब दिसत आहेत, तर हा कुठला प्रकार झाला, हा झाला गटेशनचा प्रकार. वॉटर मुवमेंट अपर प्लांट मध्ये पुढे रूट प्रेशर कॅन ओनली प्रोव्हाइड अ मॉडेस्ट पुश. म्हणजे सौम्य धक्का या रूट प्रेशरमुळे मिळू शकतो, पण लार्जर हाईट पर्यंत रूट प्रेशर हे काही पूर्णपणे एकुलते एकपणे काम करू शकणार नाही. याला कॉन्ट्रीब्युशन देण्यासाठी इतर प्रकारची सुद्धा म्हणजे उदाहरण ट्रान्सपरेशनची मदत लागेल. इट हॅज नो मेजर रोल इन वॉटर मुवमेंट अपर टॉल ट्रीज. टॉल ट्रीज मध्ये याचा मेजर रोल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. Greatest role of root pressure is to re-establish the continuous chain of water molecule in the xylem, which often break under tension created by transpiration. लक्षात घ्या, ट्रान्सपिरेशन हे पाण्याला वर ओढत असतं, सक्शन करत असतं, पण ट्रान्सपिरेशनचा रेट हा कधीच स्थिर नसतो, तो सतत कमी जास्त होत असतो, कारण तो डिपेंड करतो विंड वेलोसिटी किंवा टेम्परेचर यासारख्या फॅक्टरवर.
जे की क्लायमेटिक फॅक्टर आहेत आणि जे सतत व्हॅरी करत असतात, त्यामुळे ट्रान्सपायरेशनचा रेट कमी जास्त होत असतो. त्यामुळे जे पाणी वर उडल्या चाललंय त्याचा रेट सुद्धा कमी जास्त होत असतो. मग अशा वेळेस वॉटर कॉलम ब्रेक होऊ शकतो आणि तो ब्रेक झालेला वॉटर कॉलम रिस्टॅब्लिश करण्यामध्ये म्हणजे पुनर्स्थापित करण्यामध्ये हा रूट प्रेशर कामी येऊ शकतो. इन मोस्ट प्लांट मेजॉरिटी ऑफ द वॉटर ट्रान्सपोर्ट ऑकर बाय ट्रान्सपायरेशन पूल. म्हणजे बहुतेक जो काही पाण्याचा ट्रान्सपोर्ट होतोय बहुतेक प्लांटमध्ये हा कशामुळे होत असतो, ट्रान्सपायरेशन पूलमुळे होत असतो. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणूया की रूट प्रेशरचा जो रोल आहे, जी भूमिका आहे ती अत्यंत मर्यादित स्वरूपाची आहे. ती फक्त एक सौम्य धक्का किंवा मॉडेस्ट पुश देऊ शकते किंवा जी काही वॉटर मॉलिक्यूलची जी कंटिन्युअस चेन आहे ती जर कोलॅप्स झाली तर त्याला रिस्टॅब्लिश करण्यासाठीच या रूट प्रेशरचा उपयोग होऊ शकतो. त्यानंतर ट्रान्सपायरेशन पूल. So in plant water flow upward through the xylem achieves fairly high rate up to 15 meter per hour. विचार करा, एका सेलला क्रॉस करण्यासाठी 2.5 सेकंद लागणारे डिफ्युजन आणि कुठे ट्रान्सपायरेशन याच्यामध्ये एका तासाला 15 मीटर इतक्या उंचापर्यंत पाणी वर चढू शकतं. व्हॉट इज मेनली पुल्ड थ्रू द प्लांट. लक्षात घ्या, खालच्या बाजूने पुश करून पाणी फार जास्त उंचावर पाठवता येणार नाही. रूट प्रेशरच्या मदतीने जास्तीत जास्त प्रकार हा पुलिंगच्या सहाय्याने होत असतो. अर्थातच हा पूल कुणी क्रिएट केलेला आहे, ट्रान्सपायरेशनच्या प्रोसेसने क्रिएट केलेला आहे. दिस इज कॉल्ड एज कोहिजन टेन्शन ट्रान्सपायरेशन पूल मॉडेल ऑफ वॉटर ट्रान्सपोर्ट. तर हा जो प्रकार आहे ज्यामध्ये ट्रान्सपायरेशन पाण्याला वर ओढण्याचं काम करतं त्याला नाव दिलेलं आहे कोहिजन टेन्शन ट्रान्सपायरेशन पूल. ठीक आहे. आता या डायग्राम आहेत त्यांच्याकडे तेवढं त्यांची काळजी करण्याचं काही कारण नाही. यामध्ये पुढच्या भागामध्ये आपण याची स्टडी करणारच आहोत.